नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, सध्या विविध जिल्हा परिषदामध्ये शिक्षक भरतीचे जे काही समुपदेशन असेल किंवा नियुक्तीपत्र असेल याविषयी सध्या प्रोसेस चालू आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची जी पदस्थापना असेल, समुपदेशन प्रक्रिया आहे ही काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. समुपदेशन प्रक्रिया कशी राबवली जाते, त्यानंतर शिक्षकांना नियुक्तीपत्र कसे दिले जातात, त्यानंतर या प्रोसेसमध्ये कोणाला प्राधान्य दिलं जातं, सर्वात प्रथम आधी कोण, याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन शिक्षक भरतीचे अपडेट्स, सर्व घडामोडी आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. मित्रांनो, जिल्हा परिषदचे जे काही समुपदेशन प्रक्रिया आहे यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, CEO. तर यांचा रोल मोठा आहे. हे CEO काय करतात, जिल्हाभरातील सर्व रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदाबाबत आढावा घेतात आणि यातून एक लिस्ट बनवतात. जी लिस्टमध्ये सर्व जी काही शिक्षक रिक्त जागा आहेत, प्रत्येक तालुका वाईज असतील, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथले रोस्टर असेल, सर्वांची एक यादी बनवतात आणि या यादीप्रमाणे शिक्षकांची भरतीबाबत जी काही प्रक्रिया आहे ती राबवली जाते. यामध्ये प्रथम मित्रांनो, यासाठी जे काही शासनाचा GR आहे, 21 जून 2023चा जो GR आहे, या GRच्या प्रमाणेच प्रोसेस राबवली जाते. तर तो GR तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे GR. तर मित्रांनो, यामध्ये प्रथम 21 जून 2023चा जो GR आहे त्याप्रमाणे कोणत्या उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम द्यायचा आहे, कोणत्यांना नंतर द्यायचा आहे, याविषयी सविस्तर आढावा दिलेला आहे. तर हे CEO काय करतात, या GR प्रमाणे शिक्षकांची जी रिक्त यादी आहे, तर यादीतील उमेदवारांना प्रथम संधी ही दिव्यांग उमेदवारांना देतात. मित्रांनो, तर GR प्रमाणे उल्लेख दिला आहे की दिव्यांग उमेदवारांना प्रथम प्राधान्यक्रम दिले जाते. पण यामध्ये सुद्धा टेट गुणवत्तेनुसार दिले जाते. मित्रांनो, दिव्यांग उमेदवार जरी असला तरी त्याला जे टेटचा स्कोर आहे, हायेस्ट मार्क असणाऱ्या दिव्यांगालाच प्रथम प्राधान्यक्रम दिले जातं आणि त्याला जी यादी आहे रिक्त असलेल्या शिक्षकांची, त्यामधील शाळा निवडीचा अधिकार त्याला दिला जातो. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यापेक्षा जो कमी लोएस्ट मार्क असणाऱ्यांना, दिव्यांग उमेदवारांना त्यानंतर संधी दिली जाते. त्यापेक्षा लोएस्ट असण्या अशा क्रमाने उतरत्या क्रमाने दिव्यांग उमेदवारांना टेट गुणवत्तेनुसार शाळा निवडीचा अधिकार दिला जातो. त्यानंतर मित्रांनो, दुसरी स्टेप, महिला उमेदवार असतील, दिव्यांग उमेदवारांचा कोटा संपल्यानंतर जे काही महिला उमेदवार आहेत त्यांना शाळा निवडीचा प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्ह्याभरातील जेवढ्या शाळा असतील त्यामध्ये महिलांसाठी प्राधान्यक्रम दिलं जातं. त्या महिला उमेदवारामध्ये सुद्धा टेट गुणवत्तेनुसारच प्रक्रिया राबवली जाते. ज्या महिलेला जास्त हायेस्ट मार्क आहे टेटमध्ये स्कोर, त्यांना प्रथम शाळा निवडीचा अधिकार दिला जातो. त्यानंतर त्यांच्यापेक्षा कमी टेट स्कोर असलेल्या महिला उमेदवारांना संधी दिली जाते. अशा उतरत्या क्रमाने स्टेप बाय स्टेप महिला उमेदवारांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर मित्रांनो, महिला उमेदवार संपल्यानंतर तिसरा स्टेप आहे ती सर्वसाधारण उमेदवार. मग जे सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना सर्वांना या समुपदेशन प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जातं. त्यांना पदनिवडीचा अधिकार दिला जातो. पण अशा पद्धतीने तिन्ही स्टेपमध्ये प्रथम दिव्यांगाला शाळा निवडीचा अधिकार दिला जातो, त्यानंतर महिला उमेदवार असतील त्यांना दिला जातो, आणि जे काही उर्वरित शाळा पदे आहेत शिक्षकांची, त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना संधी दिली जाते. आणि सर्वसाधारणमध्ये सुद्धा टेटच्या स्कोअरनुसारच, गुणवत्तेनुसारच दिली जाते. ज्याला हायेस्ट स्कोर आहे टेट स्कोअर, त्यांना प्रथम संधी दिली जाते. त्यानंतर त्यापेक्षा लोएस्ट मार्क अशा उतरत्या क्रमाने प्रत्येक उमेदवाराला संधी दिली जाते. अशा पद्धतीने जे काही जिल्हा परिषदेचे CEO आहेत, अशा पद्धतीने समुपदेशन प्रक्रिया आहे ती राबवली जाते. शाळा निवडीचा अधिकार प्रथम अशा उमेदवारांना दिला जातो. त्यानंतर अशी पूर्ण प्रक्रिया राबवल्यानंतर शिक्षकाची नियुक्तीपत्रे त्यांना दिली जातात. अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते. याविषयी बऱ्याचशा अभिज्ञताधारकांमध्ये समुपदेशन प्रक्रिया काय आहे ही शंका कमेंट येत होत्या, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतर बांधवांना माहिती मिळेल आणि शिक्षक भरतीची अप टू डेट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. धन्यवाद.